हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर सकाळची छान गुड मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे बागेतली कोणकोणती आज फुले आलेली ते बघूया एकदा आणि मग जाऊया आत म्हटलं कामाला. आणि इथे चाफ्याची छान अशी 2 फुले आली होती. इतका वास येत होता. मी एकदा हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. मिस्टर म्हणाले काय परफ्यूम मारून आल्यास का नाही हो म्हटलं. आपली चाफ्याचीच फुलं घेऊन आले म्हटलं. आणि ही बघा काय झालं होतं, दवाखान्यामुळं पाणी पण मारलं नव्हतं. झाडं थोडीशी काय झाली तर वाळल्यासारखीच झाली होती थोडी. मग आता पाणी मारायसाठी काय झाले, पाईप पण फुटल्या म्हणून काय केलं दुपारी बघा ही पाईप आम्ही मिस्टर आणि मी चालत गेले गावामध्ये आणि ही पाईप दोघेजण घेऊन आलो. एक 100 फुटाची अशी ही पाईप मिळाली, एक 550 रुपयाची किमतीची आणि छान आहे. आता ही पाईप इकडं काढलं की तिकडं सुटत होतं, तिकडं काढलं की पूर्ण खराब झालेली आहे. सगळ्या ठिकाणी लिकेज आहे ही पाईप आणि मारताच येईना झाडांना पाणी, त्यामुळे मारलं नसल्यामुळे झालं. आणि हे चप्पल नवीन आणण्याचं कारण म्हणजे आम्ही दवाखान्यात होतो तेव्हा मिस्टरांचं नवीन चप्पल कोण चोरून नेलं काय माहीत. दवाखान्यात लोक बघायला येतात काय चोरायला येतात म्हटलं काय समजे ना. आणि मग ते पण घेऊया म्हटलं आणि दोघेजण जाऊन घेऊन आलो. छान अशी मेथीची भाजी 2 पेंड्या निवडल्या मी आणि ते मुगाची डाळ घातल्या, कारण आता टाक्यात म्हटलं शेंगदाण्याचं कूट तर घालून चालत नाही. मिस्टरांना तर शेंगदाण्याचं कूट घालूनच आवडते. आणि इकडे डाळ पण शिजवल्या, मला आमटी करायची आहे. आणि इकडे वाटण पण केले, आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं छान अशी डाळीची फोडणी अशी देणार आपल्या ह्याच्यासाठी आमटीसाठी. आणि काय झालं, सकाळी मी नाश्ता केला होता, शिरा केला होता, वांग्याची भाजी चपाती भात. आणि मिस्टरांना गुरुवार होता, नको म्हणताना काय ऐकणार त्यांचं. तर मनात समाधान झाल्याशिवाय होणार नाही म्हणजे शाबू गरम पाण्यात मी नेहमी कसं तासभर भिजत घालते त्याच पद्धतीने घातला आणि बरोबर 12-12:30ला त्यांना शाबू वगैरे सगळं दिलं. माझं धुणं भांडी स्वयंपाक फरशी वगैरे 1पर्यंत आवरलं. मी सुद्धा 1:15 असं जेवून घेतले, धुणं वगैरे वाळत टाकून आले. आणि 2ला इतकी थंडी वाजायला लागली म्हणून मी उन्हात थांबले. आणि सकाळपासून कंटिन्यू मिस्टरांना बसून बसून इतका कंटाळा आला होता, म्हणा लागले मला लई कसं तर व्हायला लागले, जाऊया चल गावात जाऊन फिरून या म्हणा लागली. आणि आत्ता तर वाजल्यात 2:30ची टायमिंग होती दुपारची, तर 2:30 वाजल्यात मी चल जाऊया. मला पण थंडी वाजत होती. आता त्यांचं समाधान तर व्हायला पाहिजे, बसून बसून कंटाळ्यात आणि चालणं पण पाहिजे आहे म्हणायला लागलं. मग चल म्हटले गेले. मग म्हटलं पहिला तुमचं चप्पल पण घ्यायचंच आहे, ते घेऊया पहिला आणि मग पाईप वगैरे घेऊन मग येऊया. मग आमच्या इथे छान असं मसाले दूध मिळतं, त्यांना आता उपवास होता म्हटलं तर मसाले दूध वगैरे कुंदा आणि मसाले दूध त्यांनी घेतलं. आणि तू पण खा म्हणून मागे लागले माझ्या, मला तर जेवले होते नको तर खरं त्यांना, आणि तू खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही म्हणायला लागले. मग म्हटलं मला ढोकळाच द्या. मग ढोकळा मी खाल्ला छानपैकी आणि मग असं चालत चालत मग पायपीच्या दुकानापर्यंत पोचलो. मग तिथे काय पायपीचे रेट गगनाला असं सांगतात अगोदर, मग आपल्याला निगोशिएट करावंच लागतं. 750ची पाईप 550पर्यंत ओळखीनं असं दिली. मग म्हणाले रिक्षा करूया. मग माझं कसं आयब्रो करायचे राहिलेच होते, मागच्या महिन्यात म्हटलं आलो या ना सेन समोरच पार्लर होतं, तिथेच मी नेहमी करते आमच्या इथे त्या काकींच्याकडे. मग म्हटलं का करूया काय, मग जाऊया. मग बसतो मी पण, त्यांनी भरपूर चालल्यामुळे त्यांचं पण पायान थकल्यागत झालं म्हणून त्यांनी पण बसले. एक 10 ते 15 मिनटात माझं तर नंबर आला आयब्रोचा आणि लगेच माझे आयब्रो पण झाले. आणि तिथून असे चालत 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 आम्ही पुढे आलो तर मिस्टरांचे मित्र म्हणजे आमची जागा खरेदीसाठी जे व्यक्तीनं आम्हाला जागा दाखवली होती त्यांनी आम्हाला भेटले. त्यांना असं कळालं तर कुठं चालत जात आहे, त्यांची 4 व्हीलर होती. मग त्यांनी आम्हाला घरापर्यंत आणून सोडले. काही ऐकण्यात अहो जातो चालायला लावले आम्हाला आणि चालत जातो म्हणताना ऐकले अजिबात नाहीत. नाही सोडणारच मी तुम्हाला म्हटले. आणि घरापर्यंत येऊन ते दादा आम्हाला सोडून गेले. मग आल्यानंतर तर काय पाईपीचं मिस्टरांना होत नव्हतं लावायचं म्हणून आम्ही काय केलं, पाईप तशीच बाहेर ठेवली आणि मुलं आल्यानंतर लावूया म्हटले. मग तसंच करूया म्हटलं. आता बघा इकडे दूध तापवायचं होतं म्हणून दूधसुद्धा तापवले. आता इकडे आमटीसुद्धा उकळायला टाकल्या आणि फोडणी टाकल्या सिंपल अशी, आणि ते भातसुद्धा ठेवलेला आहे.
आणि मेथीची अशी ह्याची मुगाची डाळ घालून पहिल्यांदाच मी करायला लागले. कारण पेशंट लोकांना बघा अशाच पद्धतीने देतात. सिंपल असं तेलामध्ये हिंग, हळद, डाळ आणि डाळ थोडी शिजायला पाहिजे म्हणून डाळच त्यात टाकल्या मी आणि कच्चा असा लसूण टाकलाय. त्याची चव छान त्याच्यामध्ये उतरते त्यासाठी. आणि त्याच्यामध्ये भाजी फोडणीला घालणार मी अशी पहिल्यांदाच करायला आणि खूप सुंदर झाली होती. सगळ्यांनी आवडीने खाल्ली. एकदा आवडीने खाल्ली की म्हटलं आता अशाच पद्धतीनं कर असे म्हणत होते. सगळ्यांना आवडल्या. मग त्या पद्धतीनंच मी आता इथून पुढे करणार. आता पेशंटांना असंच लागतं खाणं सोपं सिंपल आपलं घरगुती. त्याच पद्धतीनं आता डेली रुटीनमध्ये भाज्या असणार आहेत त्यामुळं वेगवेगळ्या भाज्या ज्या करणार आहेत ते तुम्ही बघण्यासाठी व्लॉग कंटिन्यू नक्की करा. थँक्यू सो मच.